नरेंद्रजी मोदी याने अतिशय गांभीर्यानं नशामुक्त भारत अशा प्रकारची संकल्पना मांडलेली आहे। साधारणपणे 1-1.5 महिन्यापूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सिने अभिनेता जॉन अब्राहम आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं नवी मुंबई पोलीस आयुक्तालयानं नशामुक्तीसाठी एक पाऊल उचललं आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत अंमली पदार्थ, मुद्देमाल नाश त्याची विल्हेवाट लावण्याचा कार्यक्रम होत असताना उपस्थित स्थानिक आमदार प्रशांतजी ठाकूर, आपल्या आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त श्री मिलिंदजी बारंबे, सहपोलीस आयुक्त संजय एनपुरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री दीपकजी साकोरे, परिमंडल 2 चे उपायुक्त श्री प्रशांतजी मोहिते, पोलीस उपायुक्त गुन्हे श्री अमितजी काले, सहाय्यक पोलीस आयुक्त अंमली पदार्थ विरोधी पक्ष कक्ष भाऊसाहेब ढोले, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री अजय कुमार लांडगे, सर्व पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि पदाधिकारी आणि जमलेल्या पत्रकार बंधू भगिनींनो, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या विद्यमाने निर्माण झालेला हा संकुल, यामध्ये मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन करून या ठिकाणी विविध शहरामधील म्युनिसिपल वेस्ट तिथंच डिस्पोजल होतं, पण मेडिकल वेस्ट आणि हॅझर्डस वेस्ट जो विविध कारखान्यांमधून निघतो त्याचं विल्हेवाट इथे लावली जाते। आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं विविध प्रकारचे ड्रग्स, ज्याच्यामध्ये गांजा, चरस, अफीम, MD वगैरे वगैरे ते सगळी नावं पण मला माहित नाही। पूर्वी मी विनोदाने नाही म्हणत, आणि सिरियस स्वभावाची, की कॉलेजला असताना सुद्धा एखादा सिगरेट ओढायचं झालं तर 1 किलोमीटर जाऊन लपत छपत त्या ठिकाणी सिगरेट ओढण्याची मुभा नव्हती, कधीतरी सोय करून घेतली जायची। परंतु आता कॉलेजच्या समोर किंवा हायस्कूलच्या समोर सुद्धा मोटरबाईकवर मुलं तर त्या ठिकाणी सिगरेट ओढताना दिसतातच, पण मुली पण पुढे पाठीमागे राहिलेल्या नाही। आणि त्याच्यामध्ये काही सिगरेट नसते, त्याच्यामध्ये अंमली पदार्थाचा समावेश असतो। बाब अशी आहे की जीवनाचा अर्थ न समजलेली लोक, जीवन कसं जगावं न समजलेले लोक या नशेच्या अंमलाखाली मस्तीत राहतात, परंतु कणाकणाने जीवन संपवत असतात। खरं म्हणजे मी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचं म्हणजे प्रामुख्याने मिलिंद बारंबे साहेबांचं कौतुक करतो की त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये तरी पहिलं पोलीस आयुक्तालय की ज्यांनी नशामुक्त परिसर किंवा आपला आयुक्तालय करायचं ठरवलं आणि त्या अनुषंगाने त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं। साधारणपणे 54 कोटी रुपयाचे ड्रग्ज पकडलेले आहेत। आता ही विल्हेवाट लावली तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं। भारताच्या सगळ्या नागरिकांच्या भविष्यकाळचा जो रस्ता माननीय पंतप्रधान करू इच्छितात, त्याच्यामध्ये काही अज्ञानानं काही किंवा उद्दिष्टानं या देशातली पिढी बर्बाद व्हावी, म्हणजे त्यासाठी युद्ध करण्याची गरज नाही। बिना युद्धानं जर देशातली जर तरुण पिढी जर बेचिराख झाली तर युद्ध करण्याची गरजच नाही। आणि अशा प्रकारची मानवाला कलंक लागणारी विचारसरणी असलेली लोक ही त्याला कारणीभूत असतात। खरं म्हणजे मी पहिल्यांदा पर्यावरण मंत्री 10 वर्ष राहिलो, माझ्याच कालखंडामध्ये हा कारखाना हा प्रकल्प सुरू झाला, पण उद्घाटनाला का मी नव्हतं आलो, परंतु एक सगळं बघितल्यानंतर निश्चितपणे आनंद वाटतो। अजून त्याच्यात सुधारणा करण्याची गरज आहे, म्हणून MPCBचे जे अधिकारी असतील त्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही अजून त्या स्प्रिंकलर जरा त्या लॉन जरा चांगल्या प्रकारे
टॉक्सिक असलेलं केमिकल बाजूलाच सिपेज होणार नाही किंवा तुम्ही बंद केल्यानंतर त्याच्यातून जी स्मोक किंवा पावडर जाते ती आजूबाजूच्या गावांना त्याचा त्रास होणार नाही याची पण दक्षता घ्या. त्याकरता उपाययोजना डेव्हलप झालेल्या देशांमध्ये काय उपाययोजना केल्या त्याचा पुन्हा अभ्यास करायला गरज असेल तर परिवहन मंत्री मोदयांना मी सांगतो की तुम्हाला तुमच्या मुलाला तिकडे पाठवा. म्हणजे अंमली पदार्थांचं म्हणजे नाश करण्याच्या बरोबरच आजूबाजूच्या परिसराच्या लोकांची सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागेल. मी पुन्हा एकदा मिलिंद भारंबे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं कौतुक करतो आणि हे कौतुक करायला मला अजिबात त्याच्यामध्ये काय त्याला काय म्हणतो संकोच वाटत नाही. कारण जे मिलिंद भारंबे साहेबांच्या टीमने केलं तर त्या सगळ्या पोलीस आयुक्तालयांमध्ये किंवा ग्रामीण भागातल्या ज्या ठिकाणी आपले अधीक्षक आहेत त्या परिसरात झाले आणि मला विश्वास आहे की ज्या जिद्दीनं आज आपण सगळेजण उतरलेलो आहोत एक ना एक दिवस नशामुक्त भारत होईल असा सकारात्मक विश्वास व्यक्त करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.